19 19 19 एकरी 2 किलो घ्यायचं आहे आणि डायमोक्झा घेतल्यामुळे जे पीथीएम, फ्युझेरियम, रायझोक्टोनिया सारख्या बुरशींचं नियंत्रण आपल्याला बघायला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला टोमॅटो पिकाची कोणती ड्रेंचिंग घेतली पाहिजे या विषयावरती माहिती जाणून घ्यायची आहे. सध्या जे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड होतीये. तर ड्रेंचिंग नियोजन कसं केलं पाहिजे यावरती आज आपण माहिती जाणून घेणार आहे. साधारण लागवडीनंतर 3 ते 5 दिवसादरम्यान आपल्याला सुरुवातीला जैविक ड्रेंचिंग घ्यायची, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा घ्यायचा एकरी 1 किलो, त्याच्यासोबत एनपीके कॉन्सर्शिया घ्यायचा एकरी 1 लिटर. या प्रमाणात ही ड्रेंचिंग घेऊन आपल्याला जी जैविक बुरशी घेतल्यामुळे झाडाची डेव्हलपमेंट व जे सॉइल बाउंड डिसीजेस आहे याच्यावरती नियंत्रण आणि जे आपला बेसल डोस मधला एनपीके झाडाला खूप चांगल्या प्रकारे अपटेक होणार आहे. तर अशा प्रकारे पहिली ड्रेंचिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर 6व्या-7व्या दिवशी आपल्याला दुसरी ड्रेंचिंग घ्यायची, ज्यामध्ये आपल्याला अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 किलो या प्रमाणात घ्यायचं आहे. अल्बर्ट सोल्युशन घेतल्यामुळे आपल्याला एनपीके व त्यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ट्रेस एलिमेंटचा संपूर्ण झाडाला न्यूट्रिशन अवेलेबल होणार आहे. त्याच्यासोबतच झाडाला न्यूट्रिशन डिफिशियन्सी कोणती जाणवणार नाहीये. त्याच्यासोबत इसामिन घ्यायचं एकरी 1 लिटर. अशा प्रकारची दुसरी ड्रेंचिंग करून घ्यायची आहे.